पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एका शेळीने तब्बल 7 पिल्लांना जन्म दिलाय। यवतमाळमधली घटना आहे। नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा बघायला मिळाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झालेलं होतं। आंबेडकरनगरमधल्या नगर परिषदेच्या शाळेजवळ कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हे कार्यकर्ते भिडले। पोलिसात कोणीही तक्रार दिली नाही, त्यामुळे अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्र ओस पडलेली होती। मात्र लग्न असूनही नवरदेव मतदान करायला आले। जगन्नाथ अर्जुन यांचं लग्न होतं। मात्र लग्नाचे विधी पूर्ण झाल्यावर आई वडिलांनी आपल्या पत्नीसह त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीमध्ये एका लग्न घरी भर दिवसा जबरी चोरी झाली। यावेळी चोरट्यांनी तब्बल 28 तोळे सोन्यासह 40,000ची रोकड लंपास केली। ओम शांती कॉलनीत राहणारे व्यापारी सुभाष शिंदे यांच्या मुलीचं लग्न आहे। त्यासाठी त्याने 28 तोळे सोनं आणि 40,000ची रोकड ही घरामध्ये ठेवली होती। सुभाष देशमुख आपल्या दुकानावर होते, तर त्यांची पत्नी आणि मुलगी बाहेरगावी गेल्या होत्या। तेव्हा घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी मुद्देमालावरच डल्ला मारला। तिकडे नागपूरमध्ये ड्रायव्हरच्या डोक्यावर बंदूक ठेवून मर्सिडीज गाडी पळवण्यात आली आहे। कमलेश निंबारते असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याची पॅरोलवर सुटका झाली होती। डॉक्टर रवींद्र गोविंदवार यांच्याशी त्याच्या 2 कोटींचा सौदा झाला होता। मात्र गोविंदवार यांच्याकडे अजूनही पैसे असल्याची माहिती मिळताच त्याने पेट्रोल पंपवर त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून गाडी पळवली। यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर छापेमारी करण्यात आली आहे। महसूल विभागाने बाभुळगाव तालुक्यातल्या आष्टा रामपूर परिसरातील नदीपात्रात हा छापा टाकण्यात आलाय। छाप्यामध्ये 5 लाख रुपयांच्या वाळूसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महसूल विभागाच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबेच दणाणले। पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एका शेळीने तब्बल 7 पिल्लांना जन्म दिलाय। खोदडमध्ये राहणाऱ्या तुकाराम पानमंद यांच्याकडे एक गावरान शेळी आहे। या शेळीने याआधी 6 वेळा 3 ते 4 पिल्लांना जन्म दिलाय। मात्र आता शेळीने 7 पिल्लांना जन्म दिलाय आणि शेळी आणि तिच्या पिलांची प्रकृती उत्तम आहे। ही बातमी पंचक्रोशीत पसरल्यानं शेतकरी पानमंद यांच्या शेतामध्ये पिल्लांना बघण्यासाठी गर्दी करत आहेत। इंदापूरला पोलिसांनी 1440 दारूच्या बाटल्या जप्त केल्यात। बेकायदेशीरपणे वाहतूक होत असताना देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात। या प्रकरणी 2 लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक झाली आहे। मात्र नगरपालिका निवडणुकांच्या वेळी दारू साठा जप्त झाल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली। नोटाबंदीमुळे ऊस बिलाची रक्कम शेतकरी मागेल त्या बँकेत देण्याची घोषणा पंढरपूरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यांनी केली। बहुतांश शेतकऱ्यांची खाती ही जिल्हा बँकेत आणि नागरी बँकात आहेत, त्यामुळे रक्कम मिळायला अडचणी येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर विठ्ठलराव शिंदे कारखान्याने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कारखान्याने पहिल्या हप्त्यापोटी 2,500 रुपयांची उचल जाहीर केली। आता ही रक्कम शेतकरी सांगतील त्या बँकात जमा केली जाणार आहे। नोटाबंदी संदर्भात नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्पलाईन नंबर सुरू केलाय। नोटाबंदी आणि बदलीवरून नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे। हा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात 1077 क्रमांकावर टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली। तसंच नियंत्रण कक्षातील 0782 230 196 या क्रमांकावर 0782 230 196 या क्रमांकावर न्यायालयीन वेळेमध्ये नागरिकांच्या शंकांचं निरसन केलं जाईल। नोटाबंदीमुळे संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा अडचणीत सापडला होता। मात्र असं असतानाही सोहळ्यामध्ये वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। यंदा संजीवन सोहळ्याचं 721वं वर्ष होतं। मंदिरामध्ये भजनं, कीर्तनं, समाधीचं दर्शन घेऊन मोठ्या आनंदाने वारकऱ्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला। याशिवाय या सोहळ्यात 300 दिंड्यांनी सहभाग घेतला होता।
संत ज्ञानदेवांचा 720 12 वाजता संजीवन